तर खातेवाटपाच्या चर्चा सुरू असताना राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांना राज्यात मंत्री म्हणून आणण्याच्या हालचाली भाजपनं सुरू केल्यात। त्यांच्या जागी नवनीत राणा यांना संसदेत पाठवलं जाऊ शकतं। अमरावतीमधील भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे। आता या दोन आक्रमक नेत्यांना भाजप एक्सचेंज करण्याच्या तयारीत आहे। अमरावतीमध्ये पहिल्यांदाच भाजपचे 5 आमदार निवडून आलेले आहेत। या विजयात बोंडे यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे बोंडेंना पुन्हा राज्यात आणून त्यांना मंत्री करण्याचा भाजप नेतृत्वाचा मानस पाहायला मिळतोय। बोंडे यांच्या रूपात अमरावतीला मंत्रिमंडळात स्थान मिळेल। नवनीत राणा यांना राज्यसभेवर संधी दिल्यास काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांची अस्वस्थता वाढू शकते। राज्य विधान परिषदेच्या 6 जागा रिक्त झालेल्या आहेत। त्यामुळे बोंडेंना मंत्रिपदी संधी दिल्यास त्यांना 6 महिन्यात विधिमंडळाचं सदस्य करून घेणं भाजपसाठी अवघड नसेल। अधिक माहिती घेऊया शुभम बायस्कर यांच्याकडनं। शुभम, दोन्हीही अतिशय आक्रमक आणि हिंदुत्ववादी अशा स्वरूपाचे हे नेते एक्सचेंज करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत असं कळतंय। प्रज्ञा, ह्या चर्चा अशा वेळा होत आहेत ज्यावेळी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिलेला आहे। या चर्चा त्यासाठी महत्वाच्या ठरतात की नवनीत राणा आणि डॉक्टर अनिल बोंडे हे अतिशय आक्रमक नेते जे आहेत ते महत्वाचे जिल्ह्यातले नेते आहेत। आपण जर पाहिलं तर नवनीत राणा असो किंवा रवी राणा असो, हे ज्या वेळी सार्वजनिकरित्या माध्यमांशी संवाद साधतात त्यावेळी नवनीत राणा आणि रवी राणांचा एक आग्रह प्रामुख्याने असतो की नवनीत राणा राज्यसभेमध्ये जातील, असं दस्तूर खुद्द रवी राणांनी सुद्धा म्हटलंय, नवनीत राणांनी सुद्धा म्हटलेलं आहे। आणि आपण जर पाहिलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत कधी नव्हे असं यश अमरावती जिल्ह्यामध्ये भाजपला मिळालं। स्वतः भाजपचे 5 आमदार या जिल्ह्यामधून निवडून आलेले आहेत। तर अशा काळात नवनीत राणा यांना राज्यसभेवर पाठवायचं असेल तर डॉक्टर अनिल बोंडे यांची पर्यायी व्यवस्था भारतीय जनता पक्षाला करावी लागेल। कारण भाजप हा कॅडर बेस पक्ष आहे। कुठलीही गोष्ट असेल तर भाजप हा शॉर्ट टर्म साठी नाही करत तर लॉंग टर्म साठी करते। या सगळ्या गोष्टीचे विचार भाजप मार्फत केल्या जातात। तर एका जिल्ह्यामध्ये 2 राज्यसभा देणं आवश्यक आहे का किंवा त्या दिल्या जाऊ शकतात का, या सगळ्या मुद्द्यांचा विचार नक्कीच भाजप करेल। आगामी मंत्रिमंडळाचा विस्तार आणि डॉक्टर अनिल बोंडे यांना केंद्रातनं जर राज्यात आणायचं असेल तर सारासार विचार भाजपकडून केला जाईल। त्यांना जर पुन्हा एकदा राज्यामध्ये मंत्री करायचं असेल तर त्यांना विधान परिषदेचं सदस्य देणं आवश्यक आहे। कारण डॉक्टर अनिल बोंडे हे आक्रमक आहेत, वेल क्वालिफाईड आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः भाजप पक्षाचे आहेत आणि अमरावती जिल्ह्यात 5 जागा भाजपनं जिंकून आणल्या। त्यामुळं कुठेतरी डॉक्टर अनिल बोंडे यांना राज्यात आणण्यासाठीच्या चर्चा सुरू आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि अशा निवडणुकांना जर भाजपला विधानसभेसारखंच यश मिळवायचं असेल तर डॉक्टर अनिल बोंडे यांना मंत्रिपदाची वर्णी लागण्यासाठी प्रयत्न केल्या जाऊ शकतात। कारण एक याच्यामध्ये मुद्दा असा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या देखील चर्चा चालल्या आहेत। या चर्चेमध्ये जर कुठेतरी समोर जायचं असेल तर डॉक्टर अनिल बोंडे यांची राज्यात वर्णी लावणं आवश्यक आहे आणि त्यांच्या नेतृत्वात जर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समोर गेला तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला चांगलं यश मिळेल आणि अशा नेत्याला पुन्हा एकदा जर राज्यात आणलं तर राज्याच्याही निवडणुकीत एक चांगला फायदा होईल। कारण वेल क्वालिफाईड असेल किंवा थेट आक्रमकपणा असेल आणि जमिनीवर उतरून कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणून सुद्धा डॉक्टर अनिल बोंडेंची चर्चा आहे। या चर्चा त्यासाठी महत्वाच्या ठरतात कारण त्यामागे ह्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी शुभम।